नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। राज्याच्या विधान परिषदेतील 9 सदस्यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपत आहे। यामुळे रिक्त होणाऱ्या या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे। या 9 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारच्या वाटेला एक जागा आली असून या एका जागेसाठी रस्सीखेच सुरू असल्याचे दिसते। या जागेसाठी एकूण 4 नावांची जोरदार चर्चा सुरू असून विक्रम काकडे यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते। 30 एप्रिल 2026 ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे। आता या एका जागेसाठी कुणाला उमेदवारी द्यायची या संदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे वृत्त आहे। या बैठकीत विक्रम काकडे, सुरेश बिराजदार, जिशान सिद्दीकी आणि राजेंद्र जैन यांच्या नावावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे। या बैठकीला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्यासह खासदार पार्थ पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आदी नेतेही उपस्थित राहणार असल्याचे समजते। विक्रम काकडे हे माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र आहेत, तर सुरेश बिराजदार हे धाराशिव जिल्ह्याचे पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष राहिले आहेत। जिशान सिद्दीकी यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता। तर राजेंद्र जैन हे पक्षाचे माजी विधान परिषद सदस्य अथवा आमदार असून प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय मानले जातात। विधानसभेतील संख्याबळानुसार रिक्त होणाऱ्या जागांपैकी भाजपाच्या वाटेला 5, शिवसेनेच्या वाटेला 2, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वाटेला 1, तर महाविकास आघाडीच्या वाटेला 1 जागा येणार आहे। येत्या 13 मे रोजी 2026 रोजी विधान परिषदेचा कार्यकाळ संपत असलेल्या 9 सदस्यांमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, राजेश राठोड, गोपीचंद पडळकर, अमोल मिटकरी, रणजित सिंह मोहिते पाटील, रमेश कराड आणि प्रणिव दटके यांचा समावेश आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।